दिनांक 2 फेब्रुवारी 2025 मॉन्स्टर नावाचा सिनेमा बघितला. कोरियन मूवी होती. लहान मुलांच्या रिलेशनशिपमध्ये फ्रेंड्स बद्दल आणि त्यांना काय वाटतं किंवा त्यांचे पेरेंट्स त्यांच्याबद्दल काय विचार करतात ह्या सगळ्या बद्दल ती मूवी होती. छान, म्हणजे सिनेमा छान आहे. तर थोडक्यात एक मुलगा असतो आणि म्हणजे सिंगल मदरनी त्याला म्हणजे पाळलं असतं, हे केलं, आणि थोडंसं त्याचं वागणं थोडंसं व्हिम्सिकल असतं. व्हिम्सिकल म्हणजे तसं व्हिम्सिकल नसतं, पण तो जास्त बोलायचा नाही, सांगायचा नाही, काही मस्ती तर करायचा तसा, पण आई त्याची खूप केअर करायची. आईला वाटायचं काय याला होतंय किंवा काय नाही, हा असा का करतो असं. मग तो कंप्लेंट करायला लागला की टीचर मला मॉन्स्टर म्हणतात, तुझ्या डोक्यामध्ये पिगचं ब्रेन आहे, तुला काही कळतच नाही. मध्ये त्याच्या अंगावरही मारायचे पुष्कळ, म्हणजे असे ओरखडे वगैरे असतात. मग ती जाऊन शाळेत कंप्लेंट करते, प्रिन्सिपलला वगैरे सांगते. तर प्रिन्सिपल म्हणतात की ठीक आहे म्हणे, मी म्हणजे आमची चूक असेल आम्ही सॉरी म्हणतो. ती म्हणे सॉरी म्हणून नाही, म्हणजे याच्यावरचं सोल्युशन काय आहे असं, म्हणजे त्यांचं चालतं बरंच. आणि तो सगळा ब्लेम त्यांचे एक टीचर असतात त्याच्यावर करतो की ते मला असं असं म्हणतात आणि ते आमच्याशी वाईट वागतात. आता तो टीचरनी खरं तसं काही केलेलं नसतंय, पण प्रिन्सिपल त्याला म्हणते की नाही, आपण सगळेच जण म्हणजे सॉरी म्हणूया त्याला. आता त्या प्रिन्सिपलचाही प्रॉब्लेम असा असतो की तिच्या हातून तिच्या नातवाचं म्हणजे नातू मेलेला असतो गाडी रिव्हर्स करताना, बॅक करताना, आणि तेव्हापासून ती एकदम डिप्रेशनमध्ये गेलेली असते. तिला वाद नको असतात. ती म्हणते चुका झाल्यात आता त्या ऍक्सेप्ट, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये तिचा नवरा जेलमध्ये गेलेला असतो, म्हणजे त्यांनी स्वतःवर घेतलेला असतो सगळा हा ब्लेम. तर हा एक म्हणजे वेगळा प्रकार असतो. आता हा जो मुलगा असतो त्याच्या वर्गात एक अजून मुलगा असतो लहान, त्या दोघांची मैत्री जमते, म्हणजे पटत असतं. पण सगळे मग वर्गातले मुलं चिडवायला लागतात, अच्छा तुला हा आवडतो का, मग तुमची बॉय बॉयची फ्रेंडशिप आहे का, रिलेशनशिप आहे का, असं म्हणजे करायला लागतात. तर त्यांचं आधी भांडणही होते, वादावादी, त्याच्यामध्येच ते मारपीट झालेली असते वर्गात, आणि ते लागलेले जेव्हा किंवा काय खुणा ज्या असतात त्या सगळ्या. तर मग ह्या दोघांची मैत्री, तर हे लोक दोघंच लांब लांब दूर फिरायला जात असतात, जंगलामध्ये खेळायला, वेगवेगळे गेम्स, आणि काहीतरी मॉन्स्टर सेज दिस मॉन्स्टर सेज दॅट असा एक त्यांचा गेम असतो. ते जंगलातल्या एका बस पडलेली असते, तुटले फुटलेले, कुठली तरी जळालेले असते, तर त्याच्यात सीट्स वगैरे मध्ये ते बसून खेळत असतात. त्यांनी त्याला डेकोरेट पण केलेलं असतं. आणि त्या लहान मुलाचे वडील याला म्हणत असतात ऍक्च्युली की मी तुला कुठेतरी नेऊन सोडीन किंवा इथे तुला राहू देणार नाही, दुसऱ्या शाळेत टाकीन, तुझं डोकं मॉन्स्टरचं आहे, पिकचं आहे. आणि ते वर्ड्स तो ह्याला सांगत असतो, आणि हा आपल्या आईला सांगतो की टीचरनी आम्हाला असं म्हटलं. तर मग हे असं म्हणजे त्यांची फ्रेंडशिप वाढत जाते. मग एकदा दोनदा तो असाच जंगलात सायकलनी गेलेला असतो, तर त्याची आई त्याला शोधून काढते. म्हणजे आईला थोडंसं आयडिया असते की हा जंगलात जातो भटकायला वगैरे. तर आता इकडे म्हणजे ह्याच्या काही ना काही कंप्लेंट शाळेतनं येतच असतात. तर ही आई म्हणते शेवटी की मी कोर्टात हे करते. मग कोर्टाकडनं ती फॉर्म आणते आणि सगळ्यांना वाटायला सांगते, सगळ्या क्लासमध्ये स्टुडंट्सनी या सरांबद्दल लिहावं की कसे आहेत हे सर, काय वगैरे. तर त्या याच्यामध्ये मग तो सरही बिचारा फ्रस्ट्रेट होऊन जातो, सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न करतो. पण मग मॅम त्याला समजावते की आपण सर्वांच्या समोर सर्व पेरेंट्सची टीचर मीटिंग बोलवू आणि आपण हे करूया, तू माफी मागून घे. मग तो प्रकार एक होतो. मग हा मुलगाच एकदा असं काहीतरी वर्गात करत असतो आणि ती प्रिन्सिपल येऊन त्याला म्हणते की तुला बिगुल वाजवायला आवडतो का, तुला हे आवडतं का, ते आवडतं. म्हणजे आपण फू करून हे वाजवायचं असतं. तर आपल्याकडून चुका होतच असतात. तर मला माहिती म्हणे तू चांगला मुलगा आहेस असं तसं, आणि टीचरनी पण काही केलेलं नाही हे मला माहिती आहे. तर जे काही असेल ते याच्यातनं फुंकून टाक, म्हणजे जस्ट लेट इट गो. तर ती म्हणते मग माझ्याकडनंही चुका झाल्यात अशा.
आणि एका म्हणजे त्यांच्या टीचरनी त्या टीचरला, मेल टीचरला सांगितलेलं पण असतं की या प्रिन्सिपल मॅडमच्या हातून चूक झाली, तेव्हापासून त्या अशा डिप्रेशनमध्ये वगैरे. तर मग जेव्हा मॅम असं सांगतात की सगळं फुंकून टाक, सोडून दे, तर मग तो थोडासा असा रिलॅक्स होऊन जातो. आणि मग हे दोघंही जण जातात पुन्हा, म्हणजे त्यांचं चाललंच असतं इकडे ते जा तिकडे जा. तर पुन्हा एक दिवस ते असेच जातात त्या जंगलामधल्या बसमध्ये खेळायला. आणि मग अचानक फ्लड आलेला दाखवलंय. नाल्याचं पाणी, पुराचं पाणी एकदम शिरते आणि तिकडे घुसले दाखवले. तर रात्र होते तरी हे पोरं काही परतत नाहीत. मग त्याची आई टीचर त्या मेल टीचरला घेऊन जंगलामध्ये शोधायला जातात. आणि मग जेव्हा शोधतात तेव्हा त्या बसपर्यंत जेव्हा पोहोचतात आणि उघडून बघतात तर म्हणजे नाही. आणि मग असं दाखवलंय की सकाळ झालीये, उजेड पडलाय आणि हे दोघंही जण म्हणतात आपण आता मॉन्स्टर झालो, आपण मुक्त झालो. म्हणजे थोडक्यात त्या फ्लडमध्ये बसमध्ये ते घुसून गुदमरून मरून गेले असतात आणि त्यांचे आत्मे मुक्त झालेले असतात आणि स्वच्छंदपणे त्यांना आता खेळायला ते मोकळे झालेले असतात. अशी स्टोरी आहे. पण स्टोरी एकदम खूप छान दाखवली आहे. सगळे म्हणजे सायकोलॉजिकल, मुलांचे प्रॉब्लेम्स, मुलांचे, आईचे, टीचर्स, छान.